जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आत्ताची मोठी आणि ताजी अपडेट। कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम, पाणी पातळीत पुन्हा वाढीची शक्यता। नमस्कार, आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज। आज बुधवार 8 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता भिलवडी पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 27 फूट 6 इंच इतकी नोंदवण्यात आली होती। यानंतर सायंकाळी 6 वाजता नदीची पाणी पातळी 1 फुटाने घटून 26 फूट 6 इंच इतकी झाली आहे। मात्र ही घट तात्पुरती ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण भिलवडीसह परिसरात सकाळपासून दुपारपर्यंत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी दुपारनंतर पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। याशिवाय सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच संपूर्ण कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं पाऊस सुरू असल्यानं पुढील काही तासांत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात महाबळेश्वर, नवजा आणि कोयना परिसरात मुसळधार पाऊस कायम आहे। गेल्या 24 ते 48 तासात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद झाली असून त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वेगानं सुरू आहे। आगामी काळात धरणातील आवक वाढत राहिल्यास नदीपात्रातील परिस्थितीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। नदीचा नैसर्गिक प्रवाह कायम असल्यानं नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, पुलांवर अनावश्यक गर्दी करू नये आणि प्रशासनानं दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोर पालन करावं, असे आवाहन द जनशक्ती न्यूज कडून करण्यात येत आहे। कृष्णा नदीची क्षणाक्षणाची पाणी पातळी, कोयना धरणाची ताजी माहिती आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा द जनशक्ती न्यूज। धन्यवाद।